असं वाटतंय की आत्ता नितीश कुमारांचं वागणं पाहता हा भाजपचा डाव होता काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण कदाचित इंडिया आघाडीला कल्पना होती असेल की यांचं काही खरं नसतं, म्हणूनच त्यांना निमंत्रण केलं नव्हतं. आणि त्यांना निमंत्रण न करण्यामागे निमंत्रण केलं असतं तर इंडिया आघाडीचा निमंत्रकच भाजपात जाऊन मिळाला असा काहीतरी भारतीय जनता पार्टीचा डाव असावा. आणि तो डाव काल असफल झाला, एकटे गेले. प्रश्न असा आहे की यापूर्वी सुद्धा म्हणजे नितीश कुमारांची वाक्य फार भयानक आहेत बरं का. ते असं म्हणाले होते संघमुक्त भारत. RSSच्या बाबतीतलं त्यांचं स्टेटमेंट आहे बरं का. संघमुक्त भारत असं म्हणणारे नितीश कुमार आणि दुसऱ्या बाजूला वो हाथ जोड़कर भी आए तो मैं उनको बीजेपी में नहीं लूंगा असं बोलणारे अमित शाह. या अमित शाह साहेब आणि नितीश कुमार साहेब या दोघांची ही दोन जी स्टेटमेंट्स आहेत ती पाहिल्यानंतर लक्षात येतं कोण पलटू राम तेच कळेल असं झाले. यांनी पलटी मारली का त्यांनी पलटी मारली. आधी मुळात ते पलटू राम हे जगाला माहिती आहेत म्हणून. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना की बरं झालं वेळेत काय झावायचं झालं, पण जनतेसमोर एक येईल. आता देशातील जनतेने आता विचार केला पाहिजे की माणसं काल काय बोललीत आणि आज काय बोलतायत. मरण पत्करेन पण भाजपात जाणार नाही असं म्हणणारे नितीश कुमार भाजपच्या दरवाज्यात गेले. पाया पडत आले तरी भाजपात घेणार नाही असं म्हणणारे अमित शाह त्यांचा पक्ष त्यांचं स्वागत करतोय. दुसऱ्या बाजूला आणखीन एक विषय आहे. माननीय कर्पुरी ठाकूरांना काल परवाकडे भारतरत्न दिला. त्या कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न 1978ला ते मुख्यमंत्री होते बरं का. त्या मुख्यमंत्री पदावरून त्यांना पाय उतार करणे, त्यांनी तेव्हा समाजातील वंचितांसाठी 26% आरक्षण घोषित केलं होतं. वेगळ्या प्रकारचे जातीवाच्या आर्थिकदृष्ट्या वंचित असतील जे जेकडे मागासले त्यांच्यासाठी केलं. त्याच्यावर जनसंघानं आंदोलन केलं आणि कर्पुरी ठाकूरांना पायउतार व्हावं लागलं. ते आंदोलन असं होतं की 26% आरक्षण आलं कुठून? कर्पुरी ठाकूरच्या आईच्या उदरातून. इतका घाणेरडा प्रचार कर्पुरी ठाकूरांबद्दल तेव्हा जनसंघ होता, त्या जनसंघानं केलेला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या पार्श्वभूमीवर देशाचं राजकारण अतिशय दूषित हा शब्द इथे म्हणून वापरावा लागतो, पण अतिशय खालच्या पातळीवर कोणत्या इतक्या हीन पातळीवर गेलंय. सत्तेसाठी कोणही कुठंही जाईल, पण यांना म्हणजे ज्यांनी संघमुक्त भारत म्हटला ते त्यांना चालतात, पण हिंदुत्वनिष्ठ शिवसेना चालत नाही. हे वैशिष्ट्य आहे बरं का, हे लक्षात घेतलं. की ज्या पद्धतीने नितीश कुमार आता पुन्हा एकदा भाजपकडे गेलेले आहेत, तर शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना ही भाजपकडे जाणार आहे का? मला वाटतं आम्ही आहोत तसेच आहोत. आम्ही आमचं कुठलं हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही इंडिया आघाडी मोडलेली नाही. इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग पुढे यशस्वी होतोय हेही चित्र काल परवाच्या बैठकीत दिसले. त्यामध्ये सुदैवानं नितीश कुमारांचा पक्ष आमच्या महाराष्ट्रात कुठेही प्रभावी नाही. त्याचाही काही इम्पॅक्ट आमच्या महाराष्ट्रात पडेल असं मला वाटत नाही. नाही, मला वाटतं बाहेर नाही पडल्या त्या. त्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट पाहाल तर त्या बाहेर पडल्या. असं उदाहरणं देईन की आप सारखा पक्ष ज्याचं पंजाबमध्ये पूर्णपणे त्यांच्या हातात सत्ता निवडून आलेली आहे, किंवा पश्चिम बंगालमध्ये माननीय ममता बॅनर्जी आहेत, तमिळनाडूमध्ये माननीय DMKचं सरकार आहे. या ठिकाणी त्या ठिकाणचे स्थानिक पक्ष हेच प्रभावी आहेत, हे सत्य आहे आणि आपण मानलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर काँग्रेसला उभा देश आहे. तिथं हट्ट करण्याने असं काही फार मोठं फरक पडेल असं मला वाटत नाही. म्हणून त्यांनी तिथं ती भूमिका घेतली आणि मला वाटत नाही की इंडिया आघाडीमध्ये त्यावरनं काही वाद होतील असं फारसं होईल असं वाटत नाही. सगळ्यांना माहिती आहे की त्या प्रभावी आहेत. तमिळनाडूमध्ये DMK प्रभावी आहे, महाराष्ट्रात शिवसेना प्रभावी आहे. सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभावी आहे, नाही तर परत आणखी शिवसेना प्रभावी आहे. त्यामुळे ते लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि त्या दृष्टीनं पुढं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये नितीश कुमारांच्याकडनं कुठलंही असं स्टेटमेंट आलं नाही की महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी कुठलाही असा विषय त्यांनी मांडला नाही. फक्त एकच लक्षात येतं
त्यांना निमंत्रण केलं नव्हतं. कदाचित ते फार चांगली गोष्ट घडली इंडिया आघाडीकडनं, नाही तर निमंत्रण पळालं असंही चित्र होणार होतं. आणि त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठीच ते करतात आणि त्यांचा उभ्या बिहारात काही देशभरात नाव आहे पलटूराम म्हणून. त्यामुळे आता एक काय झालं, निवळ ते पलटूराम नाही, घेणारे पण पलटूराम आहेत, एवढंही लक्षात घेतलं पाहिजे. सर, आंबेडकरांसंदर्भातला काय निर्णय होते अजूनही फायनल होत नाही? कशाबद्दल? प्रकाश आंबेडकर होईल ना तो. मला वाटतं आदरणीय उद्धवजी साहेब त्यामध्ये फार लक्ष घालतात आणि ते प्रश्न सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही, पण ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर अटी घालतायत की राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांच्या सह्या पाहिजेत, ह्या अशा मला वाटतं त्यावर मी भाष्य करणं योग्य होईल असं मला वाटत नाही. वरिष्ठ नेते त्या चर्चा करतायत. आमच्या कुठल्याही नेत्यांकडनं वंचितबद्दल कुठलाही असं वेगळं स्टेटमेंट आलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जास्त महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणाला पाहता नारायण राणेंनी देखील वक्तव्य केलेलं आहे की जे काल जो निर्णय घेण्यात आलेला होता तो आम्हाला कुठेतरी अमान्य आहे, तो आम्हाला कुठेतरी पटत नाही. या अनुषंगाने मला वाटतं या विषयावर मी आज बोलू इच्छित नाही. अनेक समाज माध्यमांवर विश्लेषण करणारे धुरीण लोक ज्या पद्धतीनं विश्लेषण करतायत, त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे एवढंच मला वाटतं. कारण कालसुद्धा 2 उपमुख्यमंत्री सोबत नव्हती, यातच सगळं काही आलं म्हणजे समजून जा. सर, उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा सुरू होते 1 तारखेपासून. कशा प्रकारचा दौरा आणि काय व्यवस्था? आपण जाणतो की आदरणीय उद्धवजींनी मधल्या काळामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा केला आणि एक लक्षात असं आलं की लोकांना फार ते भावून जातंय. लोकांना आवडते, उद्धवजींना बोलता येतं, भेटता येतं आणि त्या निमित्तानं उभा मतदारसंघ जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा सर्वसाधारण एक मतदारसंघात एक सभा होते, वेळही नसतो त्यावेळेला. त्यामुळे हा दौरा त्यांनी आयोजित केलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ते आणखीन सिंधुदुर्गमध्ये जातील, तो लोकसभा मतदारसंघ करतील. आमचेही मतदारसंघ ते फिरणार आहेत आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल खूप आस्था आहे, आदर आहे. कारण महाराष्ट्राचे ते कुटुंब प्रमुख आहेत. ही भावना महाराष्ट्रातल्या हृदयात आजही रूढ झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना वाटतं हे एकमेव व्यक्ती जी सत्य बोलते. रामाची पूजा करणारे लोक असत्य मार्गावर आहेत आणि म्हणून खरे राम कोण आणि पलटू राम कोण हा आता महाराष्ट्र आणि देशाने विचार करायला पाहिजे. काल जरी सरकारकडून राजपत्र आलं असेल तरी सुद्धा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका आहे ती कायम ठेवलेली आहे. काय वाटतं हे जे संपूर्ण म्हणजे तो निर्णय घेतला तो इम्प्लिमेंट होईल का? आणि या पद्धतीने मला त्यातलं एकच वाक्य असं आहे की हा मसुदा असा शब्द आहे त्यांचा. उक्त मसुदा सादर करत आहोत आणि त्या मसुद्यावर 16 फेब्रुवारी 2024 नंतर हा मसुदा विचारात घेण्यात येईल. 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. हे वाक्य जरासं खटकणार आहे असं मला वाटतं. सर, पण त्याचा फायदा होऊ शकेल का? कारण ज्या प्रकारे मराठा समाज आलेला होता आणि त्या मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत, असं जो सगळा बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही एकच लक्षात घ्या, अयोध्येच्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा यामध्ये सुद्धा ज्यांनी त्याग केला त्या आदरणीय उद्धवजींनी नाशिकमध्ये दाखवले की राम जन्मभूमीसाठी शिवसेनेचे वाघ. आणि त्यावर माननीय अटल बिहारी वाजपेयींचं आजही आपण वक्तव्य लक्षात घ्या. त्यांनी तेव्हाही ते कबूल केलं की आम्ही नाही, हा ढाचा शिवसैनिकांनी पाडला. त्यांनी असंही म्हटलं की मी उमा भारतींना पाठवलं होतं. ऐकण्यात उमा भारतींनी सांगितलं की ते लोक जे वरती आहेत ते मराठी भाषेत बोलत आहेत. याच्यावरून ते स्पष्ट झालेलं आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठे होती एवढाच प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकाला विचारा. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आज विश्व हिंदू परिषदेचा सुद्धा नामोनिशाण त्यांनी ठेवलेलं नाही. त्यांनाही अक्षरशः कोपऱ्यात ढकलून दिलेला आहे. या सगळ्यांनी मिळून तो ढाचा पाडला नसता तर आज अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं असतं का? हा एकच प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला तर सारी उत्तरं सापडतील. किंबहुना देशाचे माननीय पंतप्रधान पहिल्यांदा अयोध्येत काल गेले हे लक्षात घेतलं पाहिजे. सर, पण एक महत्त्वाचा विषय आहे की कालच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस जातीचा लढाई होता, म्हणजे जातीच्या आरक्षणासाठी लढाई होता. अशा वेळेला एका घटनात्मक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर जाणं तत्पर केलं नाही. लढ्याच्या संदर्भात मी त्या विषयावर बोलणार नाही, पण खरंच आपण न्याय दिलाय का एवढं लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जे राजकारण करताय, आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण शिकवलं. त्या समाजकारणाचा तो मुद्दा आहे आणि म्हणून या समाजकारणामध्ये मराठा समाजानं खूप हाल अपेष्टा आत्ता मधल्या काळात सहन करतायत. त्यांच्या आंदोलनाचं कौतुक एवढ्यासाठी, इतकं शांततापूर्ण आंदोलन त्यांनी पूर्वी मुंबईत आणलेला मोर्चा
हा तर मला वाटतं इतिहासात नोंद करावी इतका सुंदर मोर्चा होता, ज्याला नेतृत्वच नव्हतं. इथं तरी जरांगींचं नेतृत्व होतं, नेतृत्वही नव्हतं, आणि तरीसुद्धा ज्या पद्धतीने ते लढतायत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण त्याला न्याय दिला पाहिजे. तो न्याय कसा देणार आहात, तो जो मसुदा पाहिल्यानंतर तो कधी मिळतो याची वाट पाहूया. बाळासाहेबांचं एक वाक्य नेहमीच गाजतंय आणि आजपर्यंत ते की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पण पाहिजे. तो आणि तर यावेळेस आमचा मी मूळ एक म्हणून तर त्यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता. एवढ्यासाठीच केला होता की त्यांचं म्हणणं असं की त्याच्या पलीकडे जाऊन जो गरीब आहे तो जात पात धर्म प्रांत काही पाहू नका, जो गरीब आहे त्या प्रत्येक गरीबाला मदत करा, त्याचं उत्थापन करणं. म्हणून जेव्हा आपण आर्थिक शैक्षणिक सामाजिक उत्थापन म्हणतो तेव्हा आर्थिक निकष जर त्याला दिले गेले तर त्याचं सामाजिक उत्थापन होतं, आणि सामाजिक उत्थापन झालं तर शैक्षणिक उत्थापन होतं, आर्थिकदृष्ट्या संपन्न होतो तो. म्हणून आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे दोनच जाती, ते असं म्हणायचे देशात दोनच जाती, एक गरीब दुसरा श्रीमंत, बाकी जाती मी ओळखत नाही. राज ठाकरेंनी पण आता दुर्दैवानं देशानं स्वीकारलं राज म्हणलं. ठाकरेंनी आता असं म्हटलेलं आहे की 1ली ते 10वी पर्यंत आणि मराठी भाषा अनिवार्य करा, शिक्षण अनिवार्य करा, मराठी शाळा बंद मला वाटतं आपल्या राज्य सरकारमध्ये असताना आपण केलं ते. माननीय सुभाष देसाई साहेब जेव्हा या संदर्भात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी 10 वर्ष शिवसेनेचा खासदार म्हणून मी आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार लोकसभेत मांडत आलो. पण 10 वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही, किंबहुना देऊ दिला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेसाठी त्या तत्कालीन म्हणजे आपण मराठी भाषा भवन त्याचं उद्घाटन त्यावेळेला माननीय सुभाष देसाई साहेब आदरणीय उद्धवजींच्या हस्ते त्या ठिकाणी मराठी भाषा भवनाचं आपण उद्घाटन भूमिपूजन केलं. ती इमारतसुद्धा गेल्या 2 वर्षात पुढे सरकलेली नाही आहे. मराठी भाषेबद्दलचा कळवळा त्या आदरणीय उद्धवजीच्या सरकारनं दाखवला होता, आणि त्यांनी हे मान करायला लावलं होतं. कुठल्याही माध्यमाच्या शाळा असो त्याला मराठी भाषा ही शिकवलीच गेली पाहिजे, हे आपण त्यावेळेला आपल्या सरकारमध्ये केलेलं आहे. सर, जिस तरह का डिसइंटीग्रेशन दिख रहा है इंडिया अलायंस में, क्या आपको लगता है कांग्रेस ने खुद इंट्रोस्पेक्ट करना चाहिए अपने हालातों में? No, everybody should introspect. Why Congress only? It's not Congress. You see, नीतीश कुमार जी का जो बर्ताव है, उनका जो इतिहास है, उनको पलटू राम कहा जाता है. लेकिन इस बार वो अकेले पलटू राम है कि सामने वाले भी पलटू राम है, वो सोचना पड़ेगा. क्योंकि इसीलिए उनको ये तो लगता है कि भारतीय जनता पार्टी का ही ये कोई प्लान था क्या, ये कोई साजिश थी क्या? ये साजिश थी भारतीय जनता पार्टी कि इंडिया गठबंधन बने, आघाड़ी बने, और उसके निमंत्रक अगर भारतीय ये नीतीश कुमार जी बन जाए तो नीतीश कुमार निमंत्रक ही वहां गए, तो पहले से साजिश थी क्या, ये भी मन में आता है. और जो नीतीश कुमार जी ने कहा था कि संघ मुक्त भारत, मतलब संघ के खिलाफ उनकी इतनी कड़वी स्टेटमेंट है, वो नीतीश कुमार इनको चलते हैं, हिंदुत्व निष्ठ शिवसेना नहीं चलती है. और दूसरी तरफ आदरणीय अमित शाह जी ने कहा था कि किसी भी हाल हाथ जोड़कर भी आए तो मैं भारतीय जनता पार्टी में उनको प्रवेश नहीं दूंगा. वे दोनों भी पलटी मार रहे, प्रवेश भी दे रहे हो, वहाँ वो भी पलटी मार रहे. तो सारे ये सत्ता के लिए सारे पलटू राम इकट्ठे आए हुए हैं, उससे कोई ज़्यादा हर जनता जानती है. इसलिए तो आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने हाल ही में एक मुंबई में जो जनता न्यायालय किया था, उस जनता न्यायालय के सामने जाना पड़ेगा. जनता ही देश की न्यायालय होगी, और जनता ही देश की गणतंत्र को और संविधान को बरकरार रखने की कोशिश करेगी, और करेगी, ये विश्वास मैं इस पर प्रकट करता हूँ. सर, जनता दल बन रहे थे, लोगों पे डिसाइड नहीं हो पा रहा था, साइंस पे डिसाइड नहीं हो पा रहा था, इतनी मीटिंग्स हुई, फिर वर्चुअल मीटिंग्स. आप इतनी जल्दबाजी क्यों कर, मुझे समझ नहीं आता. देखो कल परसों हमारी मीटिंग हुई यहाँ महाराष्ट्र में, तो हमारे जो आदरणीय नेता है संजय राउत साहब वहाँ थे, वो हमारी मुख्य प्रवक्ता है. उन्होंने कहा कि बंटवारे के बारे में अच्छी तरह से सफल मीटिंग हुई है. हाल ही में हम लोग घोषित कब करना, ये तीनों मिलकर तय करेंगे ना. इतनी जल्दबाजी आप लोगों को क्यों है? क्योंकि सामने वाले चाहते हैं इसके लिए आप चाहते हो क्या? तो छोड़ो, तो सामने वालों की इच्छा होगी, हम लोग अपनी मार्ग पर चलेंगे. ये ज़्यादा महत्वपूर्ण है, और ये ध्यान में रखना होगा. अभी अभी हाल ही में आप जानती होगी कि कर्पूरी ठाकुर साहब को उन्होंने भारत रत्न दिया. उन्हीं कर्पूरी ठाकुर साहब जब 1978 में वो मुख्यमंत्री थे बिहार के, उनको किसने पद से हटाया था? वही जनसंघ था. उन्हीं स्वर्गीय माननीय कर्पूरी ठाकुर साहब ने 26% आरक्षण की घोषणा की थी, सारे वंचितों के लिए की थी. लेकिन उस वक्त जिस ढंग से नारे लगाए गए जनसंघ की तरफ से कि यह 26% आरक्षण आया कहाँ, मैया बहेगी ऐसा लिखा उन्होंने,
उनकी माँ की उधरों से आया क्या? ऐसे इतना घिनौनी हरकत जनसंघ ने उनके बारे में की थी, आज उनको भारत रत्न दे रहे। मतलब इनकी दोहरी नीति आप समझ लेने की कोशिश करो। बस वोटों के लिए किसी को भी कुछ भी दे सकते हैं लोग। विश्व हिंदू परिषद ने ज्ञानवापी के रिलेटेड कहा है कि हमको हैंडओवर की जाए, कैसे देखते हैं? कौन सा? विश्व ज्ञानवापी। मुझे लगता है ये सारा मामला कोर्ट के सामने चल रहा है। हमें अयोध्या का राम मंदिर भी, वो भी भूमि हमें माननीय सर्वोच्च न्यायालय ने दी है, ये ध्यान में रखना। बाकी कोई नहीं दिया, ना हमने कानून बनाया, ना हमने लड़ाई की, हमें सर्वोच्च न्यायालय ने न्याय दिया है, इतना ही ध्यान में रखो। यहाँ भी सर्वोच्च न्यायालय बात करेगी, कोई भी कुछ भी कहेगा तो नहीं होगा, सर्वोच्च न्यायालय करेगा, उसके बाद में देख लेंगे। जनता दल यूनाइटेड के नेता हैं सर केसी त्यागी, उनका कहना है, जो उन्होंने प्रेस को स्टेटमेंट दिया उसमें कहना है कि हम महागठबंधन से और इंडिया अलायंस से कांग्रेस की वजह से बाहर आ रहे हैं, क्योंकि जानबूझकर एक साजिश के तहत सीट शेयरिंग को लेकर लेट लतीफी की जा रही है। कन्वेनर बनाने को लेकर नीतीश कुमार को बात तय हो चुकी थी, उससे वो लोग बैक ऑफ कर गए। और तीसरी सबसे बड़ी बात कि ममता बनर्जी ने साजिश के तहत खड़गे से बातचीत करने के बाद उनको प्रधानमंत्री पद का उम्मीदवार बता दिया केजरीवाल के सपोर्ट के साथ। तो ये बैक जो उनके स्टैबिंग की गई है, पीठ में खंजर घोंपा गया है, ये सारी आचरण से काफी ज्यादा वो आहत है, जिसकी वजह से ये डिसीजन लेना। किससे आहत है? देखो भाई, मतलब खुद की महत्वाकांक्षा थी, और यही हम जानते कि यही साजिश अगर आप सामने वालों की तरफ से हुई होगी। आपने नहीं सोचा कि अगर भारतीय जनता पार्टी ने सोचा कि इंडिया गठबंधन बनाओ, आप ही निमंत्रक बन जाओ। अब अगर आप निमंत्रक बने तो बाद में हमारे पास आने के लिए इंडिया आघाड़ी का निमंत्रक ही हमारे पार्टी में आ गए। ऐसे अगर वो करना था, ये उनकी साजिश होगी। उस साजिश आज विफल हुई, इसके लिए सारे आरोप वो लगा रहे, सारे गलत इल्ज़ाम है। और अगर इंडिया गठबंधन किस लिए हम लोग इकट्ठे आए थे, पहले ये बताओ, उसका क्या हुआ? उनको पूछो नीतीश कुमार जी को, भैया हम आप आए थे किस लिए? देश की संविधान की रक्षा करने के लिए, देश की गणतंत्र की रक्षा करने के लिए। अब देश के गणतंत्र को, देश के संविधान को किन से धोखा था? आपने ही तो कहा था ना भाजपा से धोखा है, तो भाजपा के पास क्यों गए? अगर बाहर भी निकलता तो गए कहाँ? जिनसे गणतंत्र को धोखा है, जिनसे संविधान को धोखा है, उनके पास आप जा रहे और ये झूठे इल्जाम लगा रहे हो। महत्वाकांक्षा थी, और आपका इतिहास पलटू राम का है। अनीतीश कुमार, ये नीतीश कुमार नहीं, ये अनीतीश कुमार है, इतना ही मैं कहूँगा। सर, जो रीजनल पार्टीज हैं उनको जानबूझकर सीट शेयरिंग में देरी करके कांग्रेस जिस तरीके से हमारे साथ की है, उसी तरीके से ममता बनर्जी नहीं, मुझे के नहीं साथ लगता, पंजाब में किया मैं है इसके और ऊपर केजरीवाल के साथ नहीं पंजाब में किया है। नहीं, मैं इस वक्त उसके ऊपर बहस भी नहीं करना चाहता हूँ, क्योंकि मैंने 2-3 राज्यों की बात अभी भी की। जैसे भाई DMK हो, स्टैलियन है वहाँ, या ममता जी हो, बंगाल हो, वहाँ आपका जो पंजाब के राज्य है, दिल्ली में तो आपके अरविंद केजरीवाल ने खुद कहा कि मैं शेयर करना चाहता हूँ, कोई दिक्कत नहीं है। जहाँ दिक्कतें क्यों है? उनके राज्य है, इनके सारे सांसद आज भी सबसे ज़्यादा संख्या अगर कांग्रेस के बाद किसी की है तो DMK की है, उसके बाद में उनकी ममता जी की है। तो वहाँ तो थोड़ा कॉम्प्रोमाइज़ करना ही होगा ना, इससे कोई मतलब नहीं है कि नहीं करेंगे, वो करना पड़ेगा। भाई उनके 39 आज है, तो क्या 39 सीट छोड़कर आपने को दे देंगे क्या? कोई भी नहीं करेगा, सिटिंग मेंबर है तो क्यों करना है? तो ये बड़े नेताओं की बात है, ये कोई भी उसकी ये भाजपा का एजेंडा है कि गठबंधन टूटे कैसे भी करके, पहले से वो कह रहे थे, और टूटने के लिए उन्होंने पलटू राम को पकड़ लिया था। अच्छा हो गया पलटू राम जल्दी गए, नहीं तो और भी कुछ करना होती। सर, महाराष्ट्र में जो है फिर बात कहाँ फंस रही है? क्या कांग्रेस की वजह से सीट शेयरिंग अभी नहीं, तक नहीं हो ऐसे पाई है नहीं। महाराष्ट्र में? मुझे लगता है क्योंकि आपने माननीय 23 सीटों की मांग की है, लेकिन उसके बावजूद कांग्रेस की तरफ से अभी तक हामी नहीं आई है, कोई फॉर्मूला नहीं आया सीट शेयरिंग का, नंबर फॉर्मूला और सब है। आप लोगों को ज़्यादा जल्दबाजी है, क्योंकि वो चाहते हैं कि इनका जल्दी फॉर्मूला आ जाए, फिर हम लोग अपनी प्लान बनाएंगे। वो भाजपा की चाहत है, वो भाजपा की चाहत के लिए हम लोग तड़प नहीं रहे, हम अपना काम कर रहे। हाल ही में माननीय संजय राउत जी, नाना पटोले जी, इन सभी के बयान आए हुए हैं, सभी ने समाधान व्यक्त किया है। कांग्रेस से धोखा मिलेगा जैसे नीतीश कुमार को मिला है, ममता बनर्जी को मिला है? आपको डर है कि हम महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी में कांग्रेस? नहीं, हम तो रिजनेबल है, हमने कभी फालतू जिद नहीं की। हम तो जानते हैं हम कहाँ हैं, हमने पहले से 23 सीटों की बात की थी, अब तो वो भी चल रही है, हो जाएगा, कोई दिक्कत नहीं है। वहाँ महाराष्ट्र सबसे पहले आघाड़ी पे होगा, ये गठबंधन घोषित करने में इतना ध्यान में रखना। प्रकाश अम्बेडकर को लेकर भी सर स्थिति अभी क्लियर नहीं हो पा रही है। समाजवादी फिर पार्टी दोबारा जो वही है, बात है एक कि दो प्रकाश अम्बेडकर जी के बारे में
सभी हमारे नेतागणों ने परसों भी बयान दिया है, उनसे बात हो रही है। जैसे ही बात हो जाएगी, सफल हो जाएगी, हम आपको सामने आके कह देंगे। सर वारंवार त्या ठिकाणी सुजात आंबेडकर यांचं कोपऱ्यात दौरा देखील होतात. संजय राउत का चाहिए क्या? न बघावं ते अतिशय मार्मिक आहे, अतिशय मार्मिक आणि अतिशय चांगलं आहे, सर दक्षिण मुंबईवरती अतिशय मार्मिक आहे. हा, सर दक्षिण मुंबईवरती वंचित आहेत ते दावा करताय आणि त्या ठिकाणी सुजात मला वाटतं आपण आंबेडकर आता जे महत्वाचं भेटलो ते नितीश कुमारांच्या विषयावर भेटलोय. हे बारीक बारीक विषय घेण्यात मजा नाही. सर, मला वाटतं आपण झालं. कालचा जो निर्णय झाला मराठा समाजाचा, त्यामुळे मराठा समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची कुठेतरी लोकप्रियता वाढते का, आणि वाढत असेल तर ही लोकप्रियता कायम राहील का येणाऱ्या काळामध्ये? नाही, मला यावर भाष्यच करायचं नाही. सत्य नेहमी थोडं उशिरा येतं, समजतं, पण ते समजेल तेव्हा कळेल काय सत्य आहे ते. हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.